कौतुकाने वन्स मोर आज तागायत देखील करतात एकदम. याचा मला फार अभिमान वाटतो एकदम. आता तुम्ही हॉस्टेलमध्ये राहिलेला बरोबर आहे? हो. कुठलीही गोष्ट असेल तर त्याला प्रशिक्षणाची गरज असते. जसं आपण पुढे जर भविष्य बघायचं असेल तर आपल्याला कॉलेजमध्ये जाऊन अभ्यास करणं, संगीताच्या बाबतीत असेल तर तिथे सुद्धा आपल्याला प्रशिक्षण घेणं फार गरजेचं असतं. म्हणजे गायनाच्या बाबतीत सुद्धा आपण कोणाकडे तरी रियाज करायला गेलंच पाहिजे. पण तुम्ही असं काय की तुम्ही कोणाकडे प्रशिक्षण घेतलं किंवा तुम्ही स्वतःहून तुमची कला सादर केली? ही कला म्हणजे गॉड गिफ्टच म्हणायला हरकत नाही एकदम. फक्त काय की आमच्या घरामध्ये आमचे वडील कीर्तनकार आणि आमचे चुलते की ज्यांना आम्ही अण्णा म्हणतो एकदम, गिरीधर देवकुळे, एकदम गिरीधर नाना देवकुळे. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है, जागो उठ कर देखो, जीवन ज्योत उजागर है, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. नमस्कार, प्रबोधिनशा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी दत्तात्रय सूर्य. आज आपण बघतो की काळ बदलला, काळानुसार सर्व क्षेत्र बदलली, परंतु पूर्वीचा काळ कसा होता आता आपण पाहिलं तर संगीत क्षेत्रामध्ये अनेक नावलौकिक असे नावं घ्यायला गेले तर बरेच काय असतील, परंतु ती नावं न घेता म्हणजे 75 म्हणजे 70 वर्षापूर्वीचा जो काळ होता त्या काळामध्ये संगीताला आणि गायकांना काय म्हणजे एक खडतर जीवन जगावं लागलं, परंतु जिद्द असेल तर ती जिद्द कशी पूर्ण करायची हे मात्र आपल्याला या ठिकाणी पाहणार आहोत. आज शून्यातून स्वर विश्व उभे करणारे असे गायक आपण आज आपल्याकडे पाहिलं तर असं वाटतं की खरोखर एक चेहऱ्यावरचं हास्य असतं आणि तो नेहमी हसत असतो आणि तो दुसऱ्याला हसवत असतो. आज तुमची पार्श्वभूमी मला थोडीशी जाणून घ्यायची या ठिकाणी की जेणेकरून तुम्ही म्हणजे बालपण तुमचं कसं गेलं, तुमच्या घरची परिस्थिती काय होती, तुमचं शिक्षण कसं झालं आणि त्यानंतर तुम्ही आता गायक म्हणून तुमचं नाव लौकिक आहे, ज्यांच्या कोणाबरोबर तुम्ही गायला ते आपण नंतर पाहणार आहोत. पण तुमची पार्श्वभूमी काय ते सांगा. आता माझा 1955 4 जानेवारीला माझा जन्म सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील पळशी गावात झाला माझा. अगदी छोटेसे खेडेगावी. आणि आमच्या आजोबा रेल्वेमध्ये नोकरीला असल्यामुळे माझं पूर्ण बालपण तसं मुंबईतच गेलो. आणि माझं प्राथमिक शिक्षण 1ली ते 4थी नेरे पार्क शाळा इथे झालं आणि 5वी ते 11वी आमच्या मूळ गावी म्हणजे पळशी, मान तालुक्यातील पळशी इथे माझे ते शिक्षण झालं. आणि कॉलेजचं शिक्षण हे धनंजयराव गाडगीळ या महाविद्यालयामध्ये B.Com पर्यंत माझं पूर्ण झालं. तर आता तुम्ही एक गायक म्हणून तुमचं नाव लौकिक आहे, तुम्ही शिक्षण घेत असताना तुम्हाला गायनाची आवड केव्हापासून निर्माण झाली? आता मी 5वी 6वी असताना रेल्वे कॉलनीमध्ये आमचे चुलते GN देवकुळे, त्यांना आम्ही अण्णा म्हणायचो, तर ते बऱ्याच कार्यक्रमामध्ये भाग घेताना मुख्यच्या आवाजाची नक्कल करीत गाणी गायचे. आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून मी लहान असताना मी ठरवलं मनाला की आपण पण असंच जर गायकाची नक्कल किंवा गाणी गात गेलो तर निश्चित आपलंही नाव लोकांच्या कानापर्यंत आणि समाजामध्ये आपले वाहवा निर्माण होईल. आणि वडील आमचे कीर्तनकार होते, त्यामुळे कीर्तन करताना त्यांची रकम वेगवेगळ्या वाद्यांचे त्यावेळी मृदुंग, टाळ यांच्या आवाज ते स्वतः कीर्तन करताना ते सादर करायचे. आणि मग ते त्यांना पाहून मी मग माझा प्रयत्न केला सैनेचा आवाज, बासरीचा आवाज कसा काढता येईल आणि त्या सहित मूळ पार्श्वगायकांचा आवाज पण सोबतीने काढला तर आणखी ते गाणं कसं रंगत ठरेल तो मी प्रयत्न अगदी लहानपणापासून करत आलो. सर आता तुम्ही कॉलेजमध्ये असताना विविध आवाज तुम्ही काढायचे, जसं बासरीचा तुम्ही उल्लेख केला, गायनाचा उल्लेख केला आणि तुमचे स्वतः वडील हे कीर्तनकार होते आणि तुमचे चुलते सुद्धा वेगळे आवाज, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आपल्याला आवड असायला पाहिजे.
पण सवड पण पाहिजे. हो हो मग हो ते कॉलेजमध्ये असताना तुम्ही कशा पद्धतीने हे सगळं करायला सुरुवात केली? कॉलेजमध्ये असताना साहेब आम्ही हॉस्टेलला राहत होतो. आता एक बाळासाहेब शिंत्रे साहेब घ्या, नारायण शिंदे घ्या, हे म्हणजे आम्ही त्यावेळेचे हॉस्टेलचे आम्ही मित्र एकदम. आता शिंत्र्यांनी तर असा एक उल्लेखच केलेला आहे याच्या, म्हणजे त्यांनी व्यक्त केलेल्या भावनामध्ये की दिवसभर लेबर स्कीम मध्ये थकून भागून जे याचे सगळे मित्र परिवार, परंतु संध्याकाळी माझ्या गाणी ऐकल्यानंतर, आणि गाणी म्हणजे काय आपल्या पेट्या, मग छोट्याशा पेट्या असायच्या त्याच्यामध्ये आपली एखादा ड्रेस आणि एखादी चादर त्याच्यामध्ये एकदम, त्या पेट्याची मी रिदम बनवायचो एकदम ठेका. आणि माझे त्यावेळी आवाज काढायचे टेक्निक मध्ये लता मंगेशकरचा, नूरजहाचा आवाज, म्हणजे स्त्रीचा आवाज मी त्या वयापासून काढत गेलो ते आज तागायत देखील मी ज्यावेळी सादर करतो त्यावेळी जेवढे श्रोते आहेत ते म्हणजे तर ही दोघांकडे पाहून अगदी माझ्या अंगामध्ये संगीताची कला ही लहानपणापासून रुजली गेली. आणि कॉलेजच्या जीवनामध्ये सातारच्या 8-10 कॉलेजमध्ये मला गायक कलाकार म्हणून विशेषतः अगदी विशेष निमंत्रण देऊन मला गॅदरिंग मध्ये गायला बोलवत होते एकदम. आणि आम्ही सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मिळून साऊंड ऑफ म्युझिक हा ऑर्केस्ट्रा आम्ही त्यावेळी काढले 1978 साली. 1978 साली त्याचं कात्रण आहे माझ्याकडे संग्रही. हा आता तुम्ही म्हणालात की जेव्हा हॉस्टेलमध्ये होतो तेव्हा तुम्ही एक गायिकेचा म्हणजे आता उदाहरण तुम्ही की पार्श्वगायिका म्हणजे ते देशामध्ये का जगात गाजलेली असते लता मंगेशकर. हा हा आपण म्हणालात की मी जरी एक युवक त्यावेळेचे युवक आता तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात, बरोबर. त्यावेळी तुम्ही लेडीजचा आवाज काढत होता. हो. तर त्याची एक झलक जर आता दाखवली तर फार बरं होईल. आता माझ्या तोंडामध्ये दात नाहीत. आता दात असणं फार ते गरजेचं असतं. पण आता झलकच आता तुम्ही म्हणताय तर ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है, जागो उठ कर देखो, जीवन ज्योत उजागर है, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सुंदरम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. आता नुरजाचं एक झालं कागदी. आवाज दे कहाँ है दुनिया मेरी जो है, आवाज मेरे दिल में उम्मीद का है, आवाज दे कहाँ है. मोहम्मद रफीची झलक. तुम जो मिल गए हो तो ये लगता है कि जहां मिल गया, कि जहां मिल गया. एक भटके हुए राही को कारवा मिल गया, टिंग 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 टिंग. तुम जो मिल गए हो तो ये लगता है कि जहां
मिल गया ये जहां मिल गया. आता किशोर कुमारची एक झलक की या झलक मध्ये वाद्यांच्या कुठलंही वाद्य नाही तरी देखील हे गाणं किती श्रवणीय होतं आणि आताच्या तरुण पिढीला पण ते फार म्हणजे आकर्षित करतं एकदम. जुनी चित्रपटात लगेच दिल क्या करे जब किसी को किसी से प्यार हो जाए जाने कहाँ कब किसी को किसी से प्यार हो जाए. ऊंची ऊंची दीवारों से इस दुनिया की रस्में ना कुछ तेरे बस में झूली ना कुछ मेरे बस में. दिल क्या करे जब किसी को किसी से प्यार हो जाए जाने कहाँ कब किसी को किसी से प्यार हो जाए. टिंग 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 जैसे पर्वत पे घटा झुकती है जैसे सागर पे लहर उठती है ऐसे किस चेहरे पे निगाह रुकती है जैसे पर्वत पे घटा झुकती है जैसे सागर पे लहर उठती है ऐसे किसी चेहरे पे निगाह रुकती है और रोक नहीं सकती नजरों को दुनिया भर की रस्में ना कुछ तेरे बस में झूली ना कुछ तेरे बस में. दिल क्या करे जब किसी को किसी से प्यार हो जाए जाने कहाँ कब किसी को किसी से प्यार हो जाए किसी से प्यार हो जाए किसी से प्यार हो जाए. आता तुम्ही पाहिलं असेल की त्याने लता मंगेशकर पासून ते अशोक कुमार आणि मुकेश यांचं गाणी गाली. आज ती गाणी गात असताना या ठिकाणी आज आपण बघतो की शरीर सुदृढ असावं लागतं. आज त्यांचं वय आहे 71 वर्षे. आज त्यांच्या दात नाहीयेत तरी सुद्धा त्यांनी आवाज आपल्याला म्हणजे आपण अगदी भावुक झालो अशा पद्धतीने त्यांनी ती गाणी गायली. सर तुम्ही कॉलेज पूर्ण केल्यानंतर पुढची तुमची वाटचाल कशी झाली? आता मी बीकॉम झाल्यानंतर मुंबईला मी आलो आणि मुंबईत आलो आणि वर्तमानपत्रामध्ये स्टार परेड या ऑर्केस्ट्राची मी जाहिरात बघितली. स्टार परेडचे जे ऑर्गनायझर जी चंद्रकांत हे अभिमान या चित्रपटामध्ये मी तर अमिताभ बच्चन बरोबर जे अकॉर्डिंग वाजवणारे जे वादक आहेत त्यांचं नाव आहे जी चंद्रकांत. तर ते मी राहतो त्या वडाळ्याला ते 5 मिनिटाचा त्यांना कल्पना दिली. त्यांनी माझा आवाज ऐकून त्यावेळी श्याम तेरी बंसी हे गीत गाता चल या चित्रपटातलं अतिशय गाजलेले गीत की जवळजवळ म्हणजे जवळपास मी 3 ते 4 हजार कार्यक्रमामध्ये हे गीत मी सादर इतकं म्हणजे
श्याम तेरी बंसी पुकारे राधा राम, हे गाणं रेडिओला टीव्हीला जरी आज तागत जरी लागलं आणि त्या काळात जर कोणी माझ्या तोंडून हे गाणं ऐकलं असेल तर त्यांना श्याम तेरी बंसी म्हणजे अशोक देवकुळे हे समीकरण गेल्या 55 वर्षामध्ये हे समीकरण आजपर्यंत तागायत टिकून राहिलेलं आहे. तर त्याची सुद्धा एक झलक आपण हे केले तर फार बरं होईल. आता आता हे आवाज कसं ठीक आहे आहे, की, आता आम्ही पाहिलं की तुमचं वय किंवा हा. तुमचं आणि एकंदरीत आपण तोंडात बघतो दात की तोंडात असल्यामुळे दात ते- आहेत, हा. पण तरी सुद्धा आता इतकं तुम्ही मगाशी जो तुम्ही गाणी गायलेत हा. तर त्यातली एक झलक असू द्या, कारण ते समजून घेणार आपले रसिक सुद्धा तेवढे आहेत. हा. तर सुरुवातीला शाम तेरी बंसी पुकारी राधा नाम, श्याम तेरी बंसी पुकारे राधा नाम, लोग करे मेरा कोई हुई बदनाम। सावर की बंसी को बजने से काम, सावर की बंसी को बजने से काम, राधा का भी श्याम तो मीरा का भी श्याम, राधा का भी श्याम तो मीरा का भी श्याम. वा वा वा. आता तुम्ही कॉलेज पूर्ण केल्यानंतर पुढचा जो तुमचा प्रवास होता तो हा. आता तुम्ही गायक म्हणून तुम्ही गायलात, पण हे जे आपले जे संगीतकार चित्रपट लाभला आणि पहिलं गाणं तुमचं कोणाबरोबर तुम्ही गायलं आणि कशा पद्धतीने तुमचा प्रवास सुरू झाला? आता पहिला कार्यक्रम अगदी पुण्याच्या नेहरू मेमोरियल हॉल या ठिकाणी संगीतकार आणि गायक हेमंत कुमार यांचे हेमंत कुमार नाईट रजनी, आणि त्या रजनीमध्ये मला जी चंद्रकांत यांनी पहिला ब्रेक दिला. आता हेमंत कुमार बरोबर अगदी त्या काळात गाणारे सगळे तगडे कलाकार, मग रफीचा आवाज उभे भाऊ, मुख्याचा आवाज उभे भाऊ. आता त्या ठिकाणी दोन गीत आणि अशोक देवकळे यांची माझी निवड, बाकीचे कलाकार अगदी त्यांच्या भोवया उंचावून गेले की बाबा हा नवीन कलाकार आहे, एवढ्या मोठ्या ग्रुप बरोबर कुठे चाललाय, फिरायला चाललाय का? जी चंद्रकांत म्हणले की हे फिरायला नाही, या कलाकाराला तुम्ही स्टेजवर ऐका आणि मग येऊन नंतर मला तुम्ही भेटा. ज्यावेळी मी टिळक स्मारक भवनामध्ये मी हेमंत कुमार नाईट मध्ये मी ज्यावेळी गाणं सादर केलं त्यावेळी श्याम तेरी बंसी माझा आवाज, दोन 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 गीताचा आवाज, प्रेक्षकाकडनं मिळणारा प्रतिसाद, वन्स मोर, स्वतः हेमंत कुमार अगदी एक रंगमंचावर अगदी ते पडद्याच्या आड उभं राहून ऐकत होते, परंतु ते स्टेजवर आले आणि माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. आणि ती थाप ते आज तागायत. मग नंतर संगीतकार नौशाद, श्रीरामचंद्र, बप्पी लहरी, रवींद्र जैन, या संगीतकार उषा खन्ना, या संगीतकारांनी प्रत्येक कार्यक्रमामध्ये हजेरी येऊन त्यांनी कौतुकाची थाप अगदी, आता नाव म्हणजे फार मोठी लिस्ट होईल एकदम. आणि नावाजलेले कलाकार शब्बीर कुमार, शैलेंद्र सिंग, सुषमा श्रेष्ठ, दीदार सिंग, हेला, जयश्री टी, मधुमती. तर ह्या सर्व कलाकारांबरोबर पूर्ण भारतभर अगदी जवळपास अगदी 2,500 ते 3,000च्या वर मी प्रयोग केलेले आहेत. तर याच्याबरोबर तुम्हाला कोणते चित्रपट, हिंदी असेल, मराठी असेल, याच्यामध्ये तुम्हाला गायण्याची काही संधी मिळाली? हा, एक संधी भेटली होती नरेंद्र त्यांच्या काही कारणास्तव अगदी तो निर्माता आणि फायनान्स या दोघांमध्ये काय बनसला असावं कदाचित. ते रेकॉर्ड झालेले ते गाणं पण अगदी त्यांच्या बिनसल्यामुळे तो
तो रिलीजच होऊ शकला नाही ते मला मी मानतो एकदम. आता हे तुम्ही टोटल 55 वर्ष म्हणजे हा. जवळजवळ 55 वर्षाचा हा तुमचा कार्यकाल आहे. मग तुम्ही ह्याच क्षेत्रात फक्त वावरलात की याच्या व्यतिरिक्त तुम्ही नोकरी किंवा असं काय व्यवसाय वगैरे करण्याचा आता प्रयत्न मी या क्षेत्रात वावरत मी 5 वर्ष मी पूर्णतः संगीत क्षेत्रात वावरत होतो. पण ज्यावेळी लग्नाच्या नवरदेव म्हणून मी 2-3 ठिकाणी मुलगी पाहायला गेलो तर हा ठीक आहे मुलगा काय करतो आमचे वडील आणि मोठे भाऊ म्हणायचे की आमचा मुलगा मोठा कलाकार आहे. ते म्हणलं कलाकार आहे ठीक आहे नोकरी कुठे आहे. तर नोकरी नाही आहे त्याच्या ही कला हेच त्याच्यावर नोकरी आहे एकदम. ते म्हणलं नाही नाही त्याला नोकरी असेल तर आम्ही आमच्याकडे या आणि बोलणी करा. मग त्या दरम्यान 1982 साली मुंबई महानगरपालिकेमध्ये मी ज्युनियर ऑडिटर म्हणून मी रुजू झालो आणि आता 2013 मध्ये मी रिटायर झालो. म्हणजे जवळपास 33 वर्ष मी नोकरी केलेली आहे एकदम आणि नोकरी सांभाळून मग इतर कार्यक्रमाचे दौरे वगैरे काय असे मी सर्व मॅनेज करून मी कार्यक्रम करत गेलो. बरं आता तुम्ही नोकरी प्लस कलाकार असं हा. दोन्ही भूमिका तुम्ही हो, बजावता. अगदी, आणि तिसरी भूमिका संसार हा अगदी ते तर महत्वाचे आहे. त्रिवेणी संघात हा. तुम्ही साधला. वा वा क्या आता बात. हे सगळं करत असताना तुम्हाला एखाद्या गाण्याला काय पुरस्कार वगैरे असं काय मिळालेलं आहे का? हा आता श्याम तेरी बंसी या गीताला जपान सरकारकडून मला प्रशस्ती पत्र भेटलेलं आहे. हा आणि आपल्या महाराष्ट्र सरकारतर्फे अगदी सांस्कृतिक विभागातर्फे ते पण मला प्रमाणपत्र भेटलेलं आहे एकदम. आणि इतरही काही सामाजिक संस्था क्लब यांच्याकडून पण मला विशेष अगदी पुरस्कार अगदी मिळाले गेलेले आहेत एकदम. आणि सर्वात म्हणजे काय की गेली 55 वर्ष जनतेने माझ्याकडे जे मन भर भरून जे कौतुक केले आणि त्या कौतुकाला मी पात्र ठरलो आणि त्यांनी ठरवलं यांच्या इतकं सर्वात मोठा पुरस्कार मला आयुष्यात भेटू शकणार नाही. बरं, आता तुम्ही पुरस्कार वगैरे मिळाले तुम्ही म्हणला की रसिक हेच माझा पुरस्कार आहे. एखादी या क्षेत्रामध्ये तुमचं म्हणजे एखादी दुःखद घटना ज्याला आपण म्हणतो की ठीक आहे प्रत्येकाला आवड असते परंतु एखादा असा क्षण असतो की तो मनाला कुठेतरी छेडून जातो किंवा एखादा आनंदाचा की जिथे मला आनंद झाला. नाही दुःखद घटनेचा साहेब आता उल्लेख करायचा म्हणायचं तर कोरोना काळखंडामध्ये माझा एकुलता एक जावई अवघा 35व्या वर्षी अगदी तो आमच्यातून निघून गेला. आणि हे दुःख या क्षणापर्यंत अक्षरशः तुम्ही प्रश्न विचारून अगदी मला माझा हा आता जो मुलाखतीचा मूड अगदी म्हणजे न कळत अगदी तो जरा म्हणजे तसं मुलाखतीचा तुमचा मूड डायव्हर्ट करण्याचा माझा प्रश्न नाही परंतु एखाद्या ज्या क्षेत्रामध्ये आपण असतो तुम्ही आता एवढी वर्ष केलेत ना एखादा क्षण असा असतो की तो मनाला कुठेतरी लागून जातो. आता एक तुमच्या घरात जी दुर्दैवी घटना घडली त्याबद्दल आम्ही सुद्धा त्याच्याबद्दल तुमच्या ह्याच्यामध्ये आम्ही सहभागी आहोत परंतु त्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त आता प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये ह्या घटना घडत असतात ते मनाला कुठेतरी कामच्या लागलेले असतात. पण याच्या व्यतिरिक्त म्हणजे कला क्षेत्रामध्ये अशी एखादी इच्छा असते की मला लता मंगेशकर बरोबर गायला मिळालं पाहिजे मुकेश दादा बरोबर गायला मिळालं पाहिजे असा एखादा क्षण तुमच्या हातातून निसटला का आणि एखादा क्षण असा आहे की तुम्हाला अचानक सरप्राईज असं तुम्हाला तो आनंद झाला. आता सरप्राईज आनंद होण्यासारखं म्हणजे माटुंगा लेबर कॅम्प या ठिकाणी गणपती उत्सवामध्ये आमचे कार्यक्रम होत होते आणि माटुंगामध्ये आजही स्थित गणेशजीचं मंदिर आहे. ते मंदिर आणि मूर्ती जवळपास जवळजवळ 8 ते 9 फुटाची मूर्ती आहे एकदम. तर गळ्यापासून ते पायापर्यंत हार वगैरे त्या मूर्तीला अगदी रोज अगदी घातले जातात. परंतु ज्यावेळी माझ्या गाण्याचं लोकांकडून 3 वेळा वन्स मोर आणि गणपतीच्या गळ्यात घातलेला पुजाऱ्यांनी हार काढून नेऊन माझ्या गळ्यामध्ये घातला. गळ्यातला गणपतीच्या मूर्तीच्या काढून तो स्टेजवर येऊन माझ्या गळ्यात घातला. म्हणजे ह्यासारखं म्हणजे कौतुक आणि माझा एक अभिष्ट चिंतन ते 16 अगदी म्हणजे होणं अशक्य आहे एकदम. सर आता तुम्ही हे सगळं तुमचा वाटचाल बघितलं तर आपण कुटुंब तुम्ही मगाशी म्हटलं की त्रिवेणी संगम त्याच्यामध्ये कुटुंबाचा सुद्धा सहभाग असतो. हे सगळं करत असताना तुमची पत्नी असेल तुमची मुलं असतील किंवा तुमच्या तुम्ही चुलत्याचं सुद्धा नाव यांचं तुम्हाला कितपत लागलं. आता आमचे चुलते म्हणजे अण्णा. आता हे अण्णा आम्ही त्यावेळी 4थी 5वीत असतानाच
आमचे आजोबा रेल्वेत होते, परंतु त्यांचं साधारण अगदी 65व्या वर्षी त्यांचं निधन झालं. पण त्यानंतर आमच्या आजीने आमच्या शिक्षणाचं पूर्ण म्हणजे ते ओझं त्यांनी झेपलं एकदम. आणि आम्हाला कॉलेज पर्यंत, मग मोठ्या भावाला MA झालं, मी BCom झालो. माझा धाकटा भाऊ गणेश तो तो पण अगदी BA झाला एकदम. म्हणजे एवढं कौटुंबिक पार्श्वभूमीमध्ये शिक्षण आमच्या तिघांचंही छानच झालं एकदम. आणि विशेषतः म्हणजे काय की आता स्वयंभूत म्हणजे मी कलाकार म्हणून अगदी मी स्वतःची जिद्द मी काही सोडली नाही अजिबात. आता इतर लोकांनी कौतुकाचे थाप दिली, कौतुक केलं, परंतु मी आज या क्षणापर्यंत अक्षरशः म्हणजे संध्याकाळी ज्यावेळी मंदिर आमच्या पलावा सिटी मध्ये आहे, त्या ठिकाणी 40 ते 50 अगदी सिनियर सिटीजन आम्ही एकत्र येतो रोज नित्य नेमाने. आणि त्या ठिकाणी सर्व गायकांचे आवाज आणि मी जे काढतो, तर प्रत्येकाचा की आमचे अशोक दादा म्हणजे अशोक देवकुळे यांचा आवाज तुम्ही ऐका. आणि अक्षरशः ते आवाज ऐकून त्यांच्या नातेवाईकांना शेअर करतातच, पण ते व्हिडिओ वगैरे काढून ते त्यांच्या इतर वेगवेगळ्या राज्यामध्ये ते पाठवण्याचा प्रयत्न करतात. आणि चालू आहे, या क्षणाला पण चालू आहे. आता जे आजच्या युवा पिढीने म्हणजे आता बघतोय की आजची युवा पिढी म्हणजे कॉलेजमध्ये असणारी मुलं सुद्धा, जसं तुम्ही म्हणालात की त्या काळात आम्ही कॉलेजच्या मुलांनी एकत्र येऊन ऑर्केस्ट्रा तयार केला. अगदी खरं. आजच्या मुलांनी फोक ऍक्शन असेल, फोक लोक असेल, folk संगीत असेल, ह्याच्या कला सादर केल्या जे आता करतायत. तर तुम्ही कधी पाहिले की नाही मला माहिती नाही ना, नाही. मी पाहतो ना, तर ते बघताना तुम्हाला काय वाटतं? आताच्या नवीन पिढीतील जे काय कलाकार आहेत, ते मी तर समजतो की ते फार भाग्यवंत कलाकार आहेत एकदम. की त्यांना आजकाल अगदी रेडी प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध आहे, जसं की इंडियन आयडल सारखा आहे एकदम. हा, तर या कार्यक्रमातून ती त्यांची कला अगदी आणखी ते स्वतः मेहनत करत गेले, तर निश्चित तुम्ही इंडियन आयडल सारखा प्लॅटफॉर्म पर्यंत तुम्ही निश्चित तुमच्या स्वतःच्या कष्टाने आणि मेहनतीने तुम्ही पोहोचू. आमच्याकडे अशा स्वरूपाचं कुठलाही प्लॅटफॉर्म नव्हता. आम्हीच आमचं स्वतःच्या हिमतीनेच अगदी आम्ही गाणी गात बसलो. आणि आपल्या मित्रांनी म्हणजे आता आमचे बाळासाहेब शिंत्रे साहेब आहेत, आता त्यांनी उल्लेखच केलेला आहे, नारायण अगदी शिंदे आहेत एकदम. आता हे म्हणजे मी फार नशीबवान समजतो की आज माझे कॉलेजचे मित्र आज माझ्या मुलाखतीच्या वेळी अगदी आवर्जून अगदी समोर अगदी उपस्थित आहेत. तर एक वेळा माझी अशी इच्छा आहे की या दोघांवर पण जरा कॅमेरा जरा फिरवला गेला तर म्हणजे प्रेक्षकांना नाही या 1-2 मिनिटासाठी या नाही या इथे. कारण काय की एवढा वेळात वेळ काढून अगदी माझ्यासाठी आलेले आहेत एकदम. या 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 हे बाळासाहेब शिंत्रे साहेब एकदम आहे. आणि हे आमचे नारायण शिंदे एकदम. तर मी माझं भाग्य समजतो की बाबा 55 वर्षानंतर झालेल्या भेटीनंतर देखील जेव्हा या दोघांना कळलं की बाबा आपल्या अशोक देवकळेंची आज मुलाखत घेणार येणार आहे, तर सूर्यवंशी मुलाखत माझ्या जीवनातली ही पहिली मुलाखत आहे, त्यामुळे अविस्मरणीय ही मुलाखत ठरणार आहे एकदम. सर, तुम्ही आता बाळासाहेब शिंदेचा या ठिकाणी उल्लेख केला, बाळासाहेब शिंत्रेंचा उल्लेख केला, तसे बाजूला सुद्धा नारायण शिंदे साहेब. हो खरं आहे. आज माझ्या हातात एक तुमचा वाढदिवस आहे. 4 जानेवारी हा तुमचा वाढदिवस आहे. आज आपण 3 जानेवारीला आज सावित्रीबाई फुले यांचा जन्म. अगदी म्हणजे अगदी योग आहे. अगदी. आणि अशा परिस्थितीमधून त्यांनी शून्यातून स्वर विश्व उभे करणारे असे कलाकार अशोक देवकुळे असा त्यांनी उल्लेख केलाय. आणि त्याच्यानंतर त्यांनी तुम्हाला एक शुभेच्छा दिले, त्यातल्या काही बळावर स्वरांचं अखंड विश्व उभं करणाऱ्या या महान कलाकाराला आयुष्य लाभो. त्यांचा स्वर, त्यांची प्रेरणा आणखीन एक पिढ्यांना दिशा देत आहे. ज्येष्ठ गायक अशोक देवकुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ते सदैव असेच अमर राहो हीच देवाचरणी म्हणजे त्यांनी आशीर्वाद हे केलेले, शुभेच्छा दिलेल्या. खरोखर म्हणजे सर, तुम्ही त्यांना एकदा ते द्या, हे तुम्हाला दिलेलं आहे. एक लक्षात ठेवा, अनेक 55 वर्षानंतर आज तिघे पण मित्र म्हणजे जे हॉस्टेलमध्ये होते आणि हॉस्टेलचे एक आठवण, कॉलेज झाल्यानंतर आपण प्रत्येक जण प्रत्येकाच्या कामात असतो, परंतु अशी एक घटना घडली की प्रबोधन दिशा आहे, प्रबोधन दिशा लाईव्ह आहे. प्रबोधन हा
प्रबोधनकार ठाकरे नंतर प्रबोधन हे नाव आम्ही क्या बात. दिलेलं आहे क्या बात. आणि आम्हाला अभिमान आहे की अशा ज्येष्ठ कलाकारांच्या साहित्यकारांच्या मुलाखती घेण्याची वेळा म्हणजे वेळात वेळ काढून तुम्ही पालावाला असताना सुद्धा तुम्ही ऐरोली सारख्या ठिकाणी येऊन म्हणजे मीच तुमच्याकडे यायला पाहिजे होतं. नाही नाही त्या प्रबोधनशा लाईव्ह आमच्या सूर्यवंशी परिवाराच्या वतीने तुम्हाला अनंत अनंत कोटी या ठिकाणी तुम्हाला मी शुभेच्छा देतो. नाही नाही हे पहा सूर्यवंशी साहेब अक्षरशः की तुम्ही आज दिवसभरात तुमचे दोन अगदी म्हणजे कॉन्फरन्स होते तुमच्या प्रेस कॉन्फरन्स तर त्याच्यातून तुम्ही वेळ काढून तुम्ही माझ्यासाठी पण तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मी मनापासून तुमचं आभार मानतो एकदम धन्यवाद 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 धन्यवाद